मायबोली मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा, महाराष्ट्र आणि भारत देशाला अभिमानास्पद. लेखक आणि प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांचं मत. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर इथं मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचं आयोजन भाषा विभागाच्या वतीनं विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते दत्तात्रय वारकड यांचे मायबोली मराठी अभिजात मराठी या विषयावर व्याख्यान संपन्न झालं. याप्रसंगी वक्ते दत्तात्रय वारकड म्हणाले की अभिजात दर्जा म्हणजेच उत्कृष्ट, श्रेष्ठ, प्राचीन अशी उपाधी. अभिजात दर्जा अंतर्गत मराठी भाषेला भारत केंद्र सरकारनं भाषेला बहाल केला. हे अत्यंत महाराष्ट्रासह भारत देशाचं भूषणावह बाब आहे. मराठी भाषेचा प्राचीन काळातील इतिहास जर आपण बघितला तर 2200 ते 2500 वर्षापूर्वीचा ऐतिहासिक वारसा लाभलेली ही मराठी भाषा आहे. नाणेघाटातील शिलालेखामध्ये आढळणारे महारथिनो हा शब्द याचा पुरावा देतो. त्याचप्रमाणे 8व्या ते 10व्या शतकातही मराठी भाषा अतिशय स्पष्टपणे अभ्यासाला दिसू लागली आणि यादव काळामध्ये तिचा विकास होऊ लागला. यादव काळ म्हणजे 12व्या आणि 13व्या शतकामध्ये या भाषेचा विकास होऊ लागला. तत्पूर्वी 11व्या शतकामध्ये महाकवी गुणाढ्य यांचे बृहकथा हे आत्मचरित्र याचे उल्लेख आढळून येतो आणि त्याचे मराठीमध्ये भाषांतर भावे यांनी कथा श्रीसागर या नावानं 5 खंडामध्ये केलं याचा पुरावा आढळतो. मराठी भाषेला 2000 ते 2500 वर्षापूर्वीपासूनचा व्यापक स्वरूपामध्ये पार्श्वभूमी आढळून येते. यावरनं मराठी भाषा ही प्राचीन भाषा, श्रेष्ठ भाषा, स्वयंभूपणा तिच्यामध्ये असल्याचं सिद्ध होतं. मायबोली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळं जागतिक पातळीवर मराठी भाषेतील साहित्य याचा अभ्यासाला मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळणार आहे. भारतातील 450 विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकवण्याची संधी उपलब्ध होती आहे आणि राज्यातील 12,000पेक्षा अधिक ग्रंथालय सशक्त होणार आहेत. त्याचबरोबर रोजगाराच्या नवनवीन संधी युवकांना उपलब्ध होत आहेत. ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरी हा मराठी ग्रंथ लिहून त्यामध्ये ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग याचं महत्त्व विशद केलं आहे. त्याप्रमाणे अमृता अनुभव हा मराठी भाषेची महती सांगणारा ग्रंथ मराठीमध्ये निर्माण केला. मराठी वाङ्मयामध्ये निर्माण केलेल्या या ग्रंथ निर्मितीमुळं संत साहित्य आणि वाङ्मयाकडे अवघ्या विश्वाचं लक्ष वेधलं गेलं. शके 1212मध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी हे महान कार्य करून ठेवलं आणि जागतिक पातळीवर या मराठी वाङ्मयाचे नोंद घेण्यात आली. त्याप्रमाणे संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव यासारख्या श्रेष्ठ आणि महान संत साहित्य यांनी देखील मराठीमध्ये अनेक ग्रंथांची निर्मिती करून अवघ्या विश्वाला मार्गदर्शन करण्याचं महान कार्य मराठी भाषेच्या माध्यमातून केलं. अमृतानुभव या मराठी भाषेची महती सांगणाऱ्या ग्रंथामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की माझ्या मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातही पैजाची जिंके, ऐसी अक्षरे रसिकी मिळविणे, अमृताहुनीही जास्त गोडवा. माझ्या या मायबोली मराठी भाषेमध्ये आहे असं महत्त्व मायबोलीनं स्पष्ट केलं आहे. दिनांक 3 ऑक्टोबर 2024मध्ये भारत केंद्र सरकारनं मायबोली मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल केला. मराठी भाषेसह इतर 5 भाषा संस्कृत, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांना देखील केंद्र सरकारनं अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे. व्याख्यानामध्ये पुढे बोलताना वारकड म्हणाले की मराठी भाषेचा अभिजात हा दर्जा टिकून ठेवण्यासाठी आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तरुण पिढी यांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तंत्रज्ञान, डिजिटल साक्षरता आणि संशोधनाद्वारे हे कार्य तरुणांकडनं घडणं शक्य होईल. ऐतिहासिक ग्रंथाचे डिजिटायझेशन करणं, भाषेवर आधारित विविध ॲप विकसित करणं, सोशल मीडियाद्वारे प्राचीन साहित्य लोकप्रिय करणं आणि बोलीभाषेचा अभ्यास करून ते वाचवणं यामध्ये तरुणांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे असा महत्त्वाचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून काँग्रेस कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सागडे हे उपस्थित होते. तसंच कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत येळवंडे यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर महबूब सय्यद यांनी केलं तर आभार प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र मालुंजकर यांनी मानलं. यावेळी विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते. तसंच प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर अमन बगाडे, डॉक्टर नवनाथ मेढेकर, डॉक्टर वैशाली भालसिंग, प्राध्यापक निलेश लंगोटे, प्राध्यापक आनंदा गडदरे, प्राध्यापक गणेश निमसे, प्राध्यापक सुखदेव लोखंडे, प्राध्यापिका विजया कोळेकर, प्राध्यापक भागवत ठाकूर, प्राध्यापक डमाळे अनिकेत, प्राध्यापक सचिन धोत्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मी या विषयावरती येऊन बोलणं म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्या पंक्तीमध्ये एखाद्या छोट्याशा मातीच्या दिव्याला नेऊन बसवणं असं म्हणावे लागेल. कारण ऑलरेडी इथे सर्व दिग्गज मंडळी आहेत.
एवढं सर्व ज्ञान तुम्हाला त्यांच्या संपर्कामध्ये मिळत आहे. आणि आपणही सर्व मुळात आता BA आणि BA आणि MA या वर्गातले विद्यार्थी आहात, म्हणजे बऱ्यापैकी मराठी विषय हा तुम्हाला ज्ञात आहे. परंतु या विषयाला हात घालण्यापूर्वी मला तुमची एक मदत अशी पाहिजे की आपण शॉर्टकट मारायचा की त्या विषयात ज्ञान घ्यायचे, काय घ्यायचे. त्यामध्ये विविध विभागामध्ये सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज इथे आपण व्याख्यानाचे वेगवेगळे विषय मांडतो. थोडीशी मोकळ्या मनाने चर्चा आपण करणार आहोत आणि विचारांची देवाणघेवाण या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये जर काही विचार असतील तर विचार प्रक्रियेला थोडं लॉक करा आणि थोडं लक्ष देऊन ऐका, लक्ष द्या, प्रश्नांची काही उत्तरं द्या, मला थोडीशी मदत करा, कारण या विषयामध्ये मला काही फारसं ज्ञान नाही. त्यामुळे तुमची मला मदत लागणार. करू शकता मदत? आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला. अभिजात या शब्दाचा अर्थ कोणी सांगू शकेल का? कृपा करून वर हात करून सांगू शकता. अभिजात अगदी मोकळ्या मनाने सांगा, काय हरकत नाही. मला पण मदत होईल त्या विषयात, म्हणून म्हणतो. अभिजित नाही, अभिजात. अभिजात की गहन अभ्यास केल्यानंतर असं आढळून आलं की 11वे शतकापर्यंत त्यांनी या मराठी भाषेचा थोडासा मागोवा घेतला. तर वाशिम येथील महाकवी गुणाढ्य, त्यांचं नाव आहे गुणाढ्य, या गुणाढ्य यांनी नोकरी निमित्ताने जम्मू काश्मीर मध्ये जाऊन त्या ठिकाणी राजदरबारी सेवा दिली त्यांची. तिथे विद्यार्थ्यांना समजतंय खूप म्हणून बोलत नाही का समजलेलं नाही म्हणून बोलत नाही, हा माझ्यापुढे प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे थोडी मदत करा मला, कोणीतरी सांगा अभिजात शब्दाचा अर्थ हा आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.